स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावर. गीतेश पाटील काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार, तदनंतर अफलातून षटकार देखील त्याच्या बॅट मधून आला. जणू काही तो मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन आलाय की काय, अशा प्रकारे त्यांनी बॅटिंग पहिल्या षटकामध्ये केली आहे आणि त्याच्या बॅट मधून सलग 2 चौकार आणि 1 षटकार देखील आपण पाहिलाय या मॅच मध्ये. जावेद एक अनुभवी गोलंदाज आहे. जॉलीबाईज मुंब्रासाठी अनेक कित्येक वर्ष या गोलंदाजानं सेवा केली आहे. चांगल्या प्रकारे तो परफॉर्मन्स दाखवतोय, परंतु या मॅच मध्ये त्याला कमालीची गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये अमरीशच्या विरोधात 19 धावा आल्यात आणि या षटकामध्ये कुठेतरी धावा थांबवाव्या लागतील या गोलंदाजाला. यावेळेस खराब चेंडू आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी अजून एक चांगला फटका. फलंदाज गीतेशच्या बॅट मधून येतोय चौकार. थँक्यू. अखू टप्प्याचा चेंडू होता आणि चांगला हुकचा फटका आपण पाहिलाय. अगदी खराब चेंडू होता, लेगस्टंपच्या बाहेर जाणार चेंडू होता आणि जबरदस्त फटका आपण गीतेशच्या बॅट मधून पाहतोय. एक चांगला हुकचा फटका आला. 4 धावा मिळाल्या या चेंडूवरती. या 4 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावर. सातत्याने धावा येतात. विस्फोटक आणि विध्वंसक पद्धतीने बॅटिंग करतोय गीतेश पाटील या मॅच मध्ये. जावेद यावेळेस देखील समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या डोक्यावरून, परंतु अफलातून एफर्ट्स आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू. लॉंग ऑफला चांगला एफर्ट शाहीदनं दाखवला होता, परंतु चेंडू अडवू शकला नाहीये आणि बॉल जातोय 7 धावांसाठी. सुरेख फटका गीतेशच्या बॅट मधून. जावेद पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस देखील ऑन साइडला शतरक्षक आहे आणि यावेळेस देखील त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल निघून गेलाय. 4 धावांसाठी अजून एक चांगला फटका गीतेश पाटीलच्या बॅट मधून येतोय. थँक्यू. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. तब्बल 30 धावा आपण फलंदाज गीतेश पाटीलच्या बॅट मधून पाहतोय. अक्षरशः बरसलाय. षटकारांनी चौकारांची भाषा तो बोलतोय. कमालीची बॅटिंग. 4 चौकार त्याच्या बॅट मधून आणि 2 षटकार आपण पाहिले. जावेदच्या विरोधात देखील आक्रमण पाहायला मिळतं, कारण पहिल्या षटकामध्ये अमरीशच्या विरोधात 19 धावा. जावेदाला बॉलिंग ट्रॅकवर आणि त्याच्या विरोधात देखील अक्षरशः बरसलाय. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय गीतेश पाटील. आज हा फलंदाज या मॅच मध्ये अक्षरशः बरसलाय. जावेद पुन्हा एकदा. यावेळेस पहिला तर राऊंड विकेट ना, लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि स्ट्रायकिंग एंडला गीतेश पाटील. त्याच्या बॅट मधून 30 धावा या मॅच मध्ये. जबरदस्त फलंदाजी JR स्पोर्ट्स दहिसरच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाज तयार. जावेद राऊंड विकेट ना. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. फक्त चेंडूला यावेळेस पहिला तर दिशा दिली. बनगड्याच्या साहाय्याने खेळले होते. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. मिनी हेलिकॉप्टर म्हणावं लागेल अगदी पहिलं तर. आणि इथे एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावर. चांगल्या पद्धतीने यावेळेस चेंडू जर पाहिला तर जावेदचा आपल्याला पाहायला मिळाला. तर राऊंड विकेटने आले आणि खोलवा टप्प्याचा चेंडू होता. टायमिंग करू शकले नव्हते फलंदाज गीतेश आणि इथे एकच धाव या चेंडूवरती. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजाला रीड करावं लागेल, त्याचा फुटवर्क जाणावा लागेल आणि तदनंतर गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना. यावेळेस पाहिलं तर लेगस्टंपच्या बाहेर आहे आणि पंच दोन्ही समांतर करतील आणि अमांतरच्या स्वरूपात धाव मिळते. खराब चेंडू होता, लेगस्टंपच्या बाहेर जाणारा. इट इज अ वाईड बॉल आणि अजून एक धाव मिळते. या ओव्हर मध्ये देखील धावा खूप जास्त खर्च केल्यात गोलंदाज जावेदनं. एक अनुभवी गोलंदाज आहे, परंतु आज त्याच्या विरोधात गीतेश पाटील अक्षरशः बरसला. पूर्णपणे दबाव जाणवला या गोलंदाजावरती आणि ते लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. जावेद राऊंड विकेटनं. प्रसाद तावडेसाठी
यावेळेस स्विंग अँड मिस, यावेळेस चांगला चेंडू होता, पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि ज्या उंचीसाठी फलंदाज खेळले होते ना ती उंची प्राप्त होत नाहीये आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना JR स्पोर्ट्स दैसरनं फलकावरती धावा उभारल्यात त्या बिनबाद 36 धावा. म्हणजेच काय, चांगली सुरुवात या संघाने केली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 19 धावा आणि या षटकामध्ये जावेदच्या विरोधात देखील आक्रमण पाहायला मिळालं, 17 धावा. अफलातून फलंदाजी आणि या मैदानाचा जर आपण विचार केला ना तर फलंदाजांना नंदनवन ठरणारी खेळपट्टी आहे, परंतु तुमच्याकडे चांगल्या दर्जाची गोलंदाजी असेल ना तर तुम्ही फलंदाजांना रोखू शकता, परंतु तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु जॉली बॉईज मुंब्राच्या बाबतीत तसं काही होत नाहीये. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर JR स्पोर्ट्स दैसरनं अधिराज्य गाजवलंय या मॅच मध्ये, कारण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनबाद 36 या आकड्यावर. आपण पाहतो युनायटेड वे प्ले, युनायटेड वे स्टँड्स, फ्रेंड्स 11 मीरा रोड आयोजित ही क्रीडा स्पर्धा. अब्बास भाई, तदनंतर असगर खान, आसिफ भाई, इम्तियाज भाई, तदनंतर चिराग दवे, श्रीकांत शेट्टी, फहद भाई आणि तदनंतर हकीम पाय यांचं खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच काय तर फ्रेंड्स 11 मीरा रोड आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपण जरूर पाहतोय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तबरेज झालाय, एक चांगला गोलंदाज आहे तबरेज. त्याला या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. या मॅच मध्ये धावा रोखाव्या लागतील तबरेज या गोलंदाजाला. यावेळेस खोलवा टप्प्याला चेंडू होता, ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय, काव कॉर्नर रिजन मध्ये डीप मध्ये शतरक्षक आहे तिथे, चांगलं शतरक्षण आणि इथे एकच धाव मिळते. इथे गीतेश दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु एका बाजूला पाहिला तर प्रसाद मात्र तयार नव्हता आणि एकच धाव मिळाली. चांगला चेंडू होता, खोलवा टप्प्याचा चेंडू होता आणि इथे एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. तबरेज हा गोलंदाज अगदी पहिला चेंडू इम्प्रेस केला, कारण खोलवा टप्प्याचा चेंडू होता आणि खोलवा टप्प्याच्या गोलंदाजीवर फलंदाजी करणं कठीण असतं. त्यासाठी तुम्हाला टायमिंग करावं लागतं, प्रिपेअर राहावं लागतं मोठा फटका खेळण्यासाठी. इथे एकच धाव मिळाली फलंदाज गीतेशला. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे, लॅक ऑफ डिलिव्हरी, स्लोअर 1 चेंडू होता आणि इथे पूर्णपणे बीट झालेत प्रसाद आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय, परंतु इथे एक धाव मिळते बाईच्या स्वरूपात या चेंडूवरती. अलीकडच्या कालामध्ये लॅक ऑफ डिलिव्हरी असा देखील उच्चार केला जातो स्लोअर 1 डिलिव्हरीसाठी. नव्याने शब्द येत असतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि लॅक ऑफ डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज तबरेजच्या माध्यमातून. आणि ती डॉट चेंडू होता, परंतु यष्टीरक्षक चुकी करतात आणि बाईच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा गीतेसाठी यावेळेस शॉर्ट टर्म पूल पॉवरफुल सक्सेसफुल, इट इज आउट ऑफ द पार्क, 6 रन्स. आशिक हूँ मैं, कातिल भी हूँ, सबके दिलों में शामिल भी हूँ. थँक्यू. खराब चेंडू होता, अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूला पूल केलाय. अफलातून फटका गीतेशच्या बॅट मधून 38 धावांवर खेळतोय गीतेश पाटील, अक्षरशः बरसलाय. गीतेश पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावतोय आणि या वादळाच्या बॅट मधून मोठे मोठे फटके आपण पाहतोय. इथे जर पाहिलं ना तर रोहित शर्माच्या अंदाजाना फटका खेळला होता. गोलंदाज पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट ना गीतेसाठी. यावेळेस चांगला चेंडू आहे, यावेळेस लाईन लवकर फिक करता आली नाही आहे फलंदाजाला, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट चेंडू येतोय, बऱ्याच कालावधीनंतर डॉट चेंडू पाहायला मिळतोय गीतेशच्या विरोधात, कारण 13 चेंडू मध्ये 38 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत या मॅच मध्ये आणि त्याला रोखणं गरजेचं आहे. यावेळेस डॉट चेंडू आलाय, परंतु येणाऱ्या चेंडूवरती देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल जॉली बॉईज मुंब्राला या मॅच मध्ये. गोलंदाज इथे समोरच्या दिशेने खेळलेत, लॉंग ऑनला शतरक्षक आहेत, चांगलं शतरक्षण. एका टप्प्यात चेंडूला अडवलाय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे प्रसाद तावडे धावबाद होतोय की काय, परंतु सुखरूपरित्या पोचत नाहीये आणि इथे धावबाच्या स्वरूपात प्रसाद तावडे बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का टीम JR स्पोर्ट दैसरला बसतोय, फलंदाज बाद. Drop it down,
jiggle it to the right. Jiggle it to the front and jiggle it to the back and jiggle it all night. To the left, 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 left. To the right, 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 right. To the excuse me, beg your pardon. न्यू बॅटर साई आलाय आणि इथे धावबाच्या सुरुवात प्रसाद तावडे बाद झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म मोडतो विकेट ना. या षटकामध्ये जरूर आपण एक षटकार पाहिला, परंतु तदनंतर डॉट चेंडू आणि धावबाच्या स्वरूपात प्रसाद तावडे बाद झाला. गोलंदाज यावेळेस अलॉंग द कापे चेंडूला खेळलेत आणि ऑन साइडला शतरक्षक आहेत त्या ठिकाणी डीप वरून पुढे आलेत आणि चांगलं शतरक्षण. इथे एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 46 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा कमी आल्यात कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आपण 36 धावा पाहिल्या. या षटकामध्ये जरूर एक षटकार पाहिला, परंतु तदनंतर कमालीचं कमबॅक तबरेज या गोलंदाजाने केलाय. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जास्त धावा आल्या आणि कुठेतरी प्रसादला या ओव्हरमध्ये धावबाच्या सुरुवात बाद केलाय, परंतु गीतेश देखील थोडा शांत राहिलाय. त्याच्या बॅटमधून षटकार आणि तदनंतर डॉट चेंडू. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना JR स्पोर्ट बोरिवलीनं फलकावरती धावा उभारल्या. त्या एक बाद 46 धावा. येणारे 2 षटक फार महत्वाचे असतील, परंतु यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जोगेश्वरी बॉईज विरुद्ध जेम्स बॉन्ड राई या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. पहिल्या इनिंगचा खेळ संपण्या अगोदर आपल्याला यायचा आहे. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. युनायटेड वे प्ले, युनायटेड वे स्टँड्स, फ्रेंड्स 11 वीरा रोड यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा कमालीचं असं आयोजन. 2 दिवसांची ही स्पर्धा. आजच्या दिवसामध्ये देखील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये देखील याच परिसरातील अर्थातच मीरा भाईंदर परिसरातील संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना JR स्पोर्ट बोरिवलीनं फलकावरती धावा उभारल्या. त्या तब्बल 46 धावा. गीतेश पाटील आज अक्षरशः बरसलाय. त्याच्या बॅटमधून धावा अगदी खोऱ्याने आल्यात कारण प्रत्येक धावेसाठी त्यांनी मोठा फटका खेळलाय आणि कमालीची बॅटिंग त्यांनी केली आहे. मागच्या षटकामध्ये जरूर त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिलाय आणि तो अक्षरशः फॉर्मात आहे आणि त्या पद्धतीनेच त्याला बॅटिंग करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 गोलंदाज अमरीश आला. अमरीश यादव हा गोलंदाज आला आणि स्ट्रायकिंग एंडला गीतेश पाटीलला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला फटका आहे. अगदी पहिला तर मिड ऑफला खेळले, लॉंग ऑफ वरून शतरक्षक पुढे आले आणि ते एकच धाव मिळते. या चेंडूवरती हॅमर केला होता अगदी समोरच्या दिशेने आणि ते एकच धाव मिळाली. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 या आकड्यावर. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील, डॉट चेंडू टाकावं लागेल, फलंदाजावर दबाव निर्माण करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अमरीश यादव त्यासाठी जाणला जातो, परंतु आज त्याला या मैदानावरती पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. अर्थातच JR स्पोर्ट्स दहिसरच्या विरोधात. गोलंदाज अमरीश यादव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. शरीरापासून थोडासा चेंडूला दूर ठेवला. ऑप्शनच्या बाहेर या सिटीचं वाईट कारण ऑप्शनच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता आणि वाईट चेंडू पाहायला मिळतोय. खराब चेंडू होता. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती ऍड होते आणि धावसंख्या होते 48 या आकड्यावरती. गोलंदाज अमरीश यादव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नाव. साईच्या विरोधात इथे मोठा फटका फसलाय. शतरक्षक येतोय चेंडू खाली, चुकी करतोय, झेल सुटतोय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. शाहिद आज चुकी करतोय कारण या मॅच मध्ये आतापर्यंत 2 झेल शाहिदने सोडलेत आणि इथे देखील झेल सुटलाय आणि चेंडू केलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
आणि गीतेश 16 धावांवर खेळत असताना त्याचा देखील झेल सोडला होता आणि तदनंतर अफलातून बॅटिंग गीतेश पाटीलनं या मॅच मध्ये केल्यात आणि तब्बल 42 धावांवर तो खेळतोय या मॅच मध्ये. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे, शरीरापासून दूर ठेवला होता, फुटवर्कचा वापर झाला नव्हता आणि ते डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अगदी वाचण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. इथे डॉट चेंडू आलाय. या षटकामध्ये देखील अमरीश प्रयत्न करतोय विकेट घेण्याची, परंतु सहकार्य मिळत नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. गोलंदाज अमरीश यादव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नाव. इथे फुलटॉस चेंडू होता, चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय लॉंग ऑफला. त्या ठिकाणी देखील खराब क्षेत्ररक्षण, बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. She loves to stir it up. I can hear her purring up, but she's the type that will get her rousing up, get you excited to call her boyfriend up. Oh, what's the plan without the plan B? We can meet up at the heart of Thank you. TD. खराब क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षकाला क्रिकेटमध्ये अनन्य साधारण महत्व दिलं जातं. म्हणजेच काय, क्षेत्ररक्षक हा महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये, परंतु इथे क्षेत्ररक्षण खूप खराब राहिलंय जॉलीबाई बुमराचं, कारण 2 झेल सुटलेत आणि ते चेंडू देखील गेलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षकामध्ये सुधार करावी लागेल या मॅच मध्ये. अमरीश पटेल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला साही हा फलंदाज. यावेळेस शपल क्रॉसिंग केल्याचा प्रयत्न समोर सापडलाय पायचीच्या स्वरूपात. अजून एक धक्का टीम JR स्पोर्ट दैसरला. प्लम LB फलंदाज साही बॅक टू द पॅव्हिलियन. आशिक हूँ मैं, कातिल भी हूँ, सबके दिलों में शामिल भी हूँ. आशिक हूँ मैं, कातिल भी हूँ, सबके दिलों में शामिल भी हूँ. दिल को चुराना, नींदे उड़ाना, दिल को चुराना, नींदे उड़ाना, बस यही मेरा कसूर. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. थँक्यू. यावेळेस जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अमरीशच्या माध्यमातून LBW स्वरूपात बाद झाल्या फलंदाज साही. पायचीच्या स्वरूपात बाद झालेत. शपल क्रॉसिंग खेळण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न केला. प्लम LB आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज पुन्हा एकदा अमरीश आणि स्ट्रायकिंग एंडला कृणाल ठाकूर हा फलंदाज. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. या सिटीचा वाईड बॉल, खराब बॉल आणि ते स्वैर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक धाव ऍड केली जाते फलकावरती. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57 या आकड्यावर. खूप चांगली धावसंख्या उभारली आहे JR स्पोर्ट दैसरनं. या मॅच मध्ये खराब गोलंदाजी राहिली आहे जॉलीबाई बुमराची. अमरीशला देखील या येणाऱ्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. अमरीश यावेळेस मोठा फटका, बॉल जातोय 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. दे धक्का घे सुपर डुपर. काय जबरदस्त फटका कृणाल ठाकूरच्या बॅट मधून आलाय. अगदी पहिला चेंडू फेस करत होता आणि फ्लॅटून फटका त्याच्या बॅट मधून. कृणाल ठाकूर कमालीचा फटका खेळला होता. अगदी आडव्या बॅटने फटका खेळला होता. नेत्र दीपक लाजवाब फटका. षटक क्रमांक 5 फैजान आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. फैसल आलाय बॉलिंग ट्रॅक वरती आणि 63 धावा फलकावरती आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना JR स्पोर्ट्स दैसरनं खूप चांगली बॅटिंग केली आहे. 41 धावांवर खेळतोय गीतेश पाटील या मॅच मध्ये.
यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक आहे तिथे चेंडू अडवलाय आणि ते एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 64 या आकड्यावरती. मागील षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज तरबेज अमरीशचा राहिला होता, परंतु कृणाल ठाकूरच्या बॅटमधून जबरदस्त फटका पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती षटकाराला कृणाल ठाकूर एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याची आक्रमकता अगदी पहिल्या चेंडूवरती त्यांनी दाखवली. परंतु एका बाजूला गीतेश पाटील आज अक्षरशः बरसलाय. खोऱ्याने धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 42 धावांवर तो खेळतोय मैदानावरती. अगदी 16 धावांवर असताना त्याचा झेल शाहीदनं सोडला आणि तदनंतर अक्षरशः धावा बरसल्या मैदानावर. यावेळेस देखील चेंडू हवेत आहे, शतरक्षक चेंडू खाली आणि यावेळेस झेल पकडला जाईल आणि फलंदाज कृणाल ठाकूर बॅक टू द पेव्हिलियन. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतो टीम JR स्पोर्ट दहिसरला फलंदाज बाद. थँक्यू. या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करतोय फैसल. अगदी विकेट प्राप्त केली. कृणालला त्याने बाद केलाय. न्यू बॅटर निकेत मैदानावरती दाखल होतोय. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. स्टॉकवरचं षटक आहे, शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावं लागेल आणि इथे जर पाहिलं तर विकेट प्राप्त केली. कृणाल ठाकूर बाद झालेत. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी आणि चांगला झेल मिड विकेटला कंप्लीट केलाय. न्यू बॅटर निकेत आलाय स्ट्रायकिंग एंड वरती. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली, कट केल्या पॉइंट क्षेत्रामध्ये आणि ते एक धाव मिळते. आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 65 या आकड्यावरती. तब्बल 42 धावांवर खेळतोय फलंदाज गीतेश पाटील. अजून या ओव्हर मधील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक फटकावण्यासाठी 8 धावा हव्यात फलंदाज गीतेश पाटीलला. गोलंदाज राऊंड ऑफ विकेट नाव. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळाली. दुसरी धावेसाठी प्रयत्न करेल का? चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये. बॅकअप चांगलं झालंय आणि ते 2 धावा मिळाल्या गीतेश पाटील या खेळाडूला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 67 या आकड्यावरती. सुरुवातीला आक्रमकता दाखवली या फलंदाजानं, तदनंतर त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी होताना दिसते. कारण मोठे फटके खेळण्याची संधी देत नाहीये. फलंदाजाला रीड केलं जातं आणि तदनंतर गोलंदाजी केली जाते या षटकामध्ये. अशाच प्रकारे गोलंदाजी सुरुवातीपासून करायला हवी होती टीम चॉलीबाईज बुमरानं, परंतु या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचं आकलन पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. यस, इट इज अ वाईड. पंच आमच्याकडे वळतील आणि दोन्ही समांतर करतील. अजून एक खराब चेंडू पाहायला मिळतो या षटकामध्ये. एक धाव मिळते या एका धावेनं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 68 या आकड्यावरती. खूप मोठ्या धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे JR स्पोर्ट दहिसरच्या माध्यमातून. यावेळेस समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑफला शतरक्षक आहे, परंतु एका टप्प्याने चेंडू जातोय सीमा रेषा पार. सुरेख फटका गीतेश पाटीलच्या बॅट मधून. काय जबरदस्त फलंदाजी गीतेश पाटील या मॅच मध्ये करतोय. अफलातून फलंदाजी. तब्बल 48 धावांवर खेळतोय आणि अर्धशतक झळकवण्यासाठी त्याला 2 धावांची गरज आहे. गीतेश पाटील आज JR स्पोर्ट दहिसर साठी कमालीचं 72 72 धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. राऊंड ऑफ विकेट ना गीतेशच्या विरोधात. यावेळेस चेंडू डॉट येतोय आणि इथे अर्धशतक हुकलाय.
संधी होती परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना JR स्पोर्ट्स दहिसरनं फलकावरती धावा उभारल्या त्या 72 धावा आणि 73 धावांचा वान या मॅच मध्ये ठेवलाय जॉली बॉयज मुंब्रा या संघाच्या विरोधात. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. गितेश पाटील निराश असेल, अर्धशतक झळकवण्याची संधी होती या स्पर्धेमधील, परंतु शेवटचा चेंडू डॉट खेळलाय. चांगला चेंडू होता कारण पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु अफलातून फलंदाजी गितेश पाटील टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं जात आहे कारण जबरदस्त फलंदाजी केली. सलामीला आला होता 5 चौकार त्याच्या बॅट मधून आणि 3 घणाघाती षटकार देखील आपण पाहिले. अक्षरशः तो बरसला, जणू काही मैदानामध्ये वादळ घोंगावत होतं आणि या वादळानं तब्बल 48 धावा या मॅच मध्ये केल्यात. यानंतर होणारा सामना जोगेश्वरी बॉईज विरुद्ध जेम्स बॉन्ड राई या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. जोगेश्वरी बॉईज आणि जेम्स बॉन्ड राई. पहिल्या इनिंगचा खेळ संपला, फलकावरती 72 धावा 73 धावांचा वन आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय युनायटेड वे प्ले युनायटेड वे स्टँड ट्रॉफी 2024 फ्रेंड्स 11 मीरा रोड आयोजित ही क्रीडा स्पर्धा आणि या चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन फ्रेंड्स 11 मीरा रोडच्या माध्यमातून आपण पाहतोय. अब्बास भाई, तदनंतर असगर खान, आसिफ भाई, इम्तियाज भाई, चिराग दवे, श्रीकांत शेट्टी, फहद भाई आणि आकिब भाई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिलं तर तुम्ही आपल्या टेलिव्हिजन सेटवर पाहू शकता गितेश पाटील अक्षरशः बरसला. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली, हायलाइट केली जाते त्याची बॅटिंग डिका लाईव्हच्या माध्यमातून. काय कमालीचे बॅटिंग, सुरुवातीला स्विचचे फटके त्याच्या बॅट मधून आणि तदनंतर मोठे फटके तो खेळला. 16 धावांवर त्याचा झेल सोडला शाहिदनं आणि तदनंतर अफलातून बॅटिंग केली गेली आहे. डिका स्पोर्ट्स लाईव्ह कमालीचं युट्यूब लाईव्ह आपण पाहतोय. खूप चांगलं प्रेक्षेपण पाहायला मिळतं आणि गितेश पाटीलची बॅटिंग हायलाइट केली जाते. जबरदस्त बॅटिंग त्याने केली. शफल क्रॉस होऊन देखील मोठे फटके खेळले. सुरुवातीला स्विचीचे फटके, तदनंतर लॉंग ऑनला चांगला फटका. मैदानाच्या चहू बाजूनं हा फलंदाज बरसला. दिसायला जरी तो छोटा असला ना तर त्याचा कारनामा फार मोठा आहे. आज त्यांनी दाखवलाय JR स्पोर्ट दहिसर साठी. अफलातून बॅटिंग त्याने केली कारण प्रत्येक गोलंदाजाचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला, पुरेपूर समाचार घेतला आणि मैदानाच्या चहू बाजूनं गितेश पाटील या मॅच मध्ये बरसला आणि त्याची बॅटिंग डिका स्पोर्ट्स लाईव्ह ने मात्र हायलाइट केली आहे. आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकता. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करत असताना JR स्पोर्ट्स दहिसरनं फलकावरती धावा उभारल्यात 72 धावा आणि 73 धावांचा वान या मॅच मध्ये सेट केलाय टीम जॉली बॉयज मुंब्राच्या विरोधात. या धावा केल्या जातील का? कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होण्याचा नियम नाही. कारण 5 षटकामध्ये 73 धावा अवघड आहेत का? तर मी तर म्हणे नाही. या धावा होऊ शकतात. या दोन संघांमध्ये रंगत भरू शकते कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होण्याचा नेम नाही. आणि दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील याच परिसरातील एक मोठं नाव संकेतदादा पाटील. Thank you very. हॅलो, धन्यवाद निशांत. काय अप्रतिम क्रिकेट तिथे पाहायला मिळतंय JR स्पोर्ट्स दहिसर संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकानंतर अप्रतिम कामगिरी इथे पाहायला. स्पेशल मेन्शन नो डाऊट. ज्या पद्धतीने निशांतनं सांगितलं की हायलाइट ठरले या इनिंगची ती म्हणजे गितेशची बॅटिंग. नाबाद 48 धावा आणि विजयासाठी जर लक्ष बघितलं तर 72 धावा झाले, 73 धावा या विजयासाठी आहेत. हे लक्ष किती अवघड असेल किंवा किती सोपं असेल याचा विचार आत्ताच आपण करून चालणार नाही. कारण 5 षटकांचा सामना आणि या 5 षटकात या मैदानावर असे कित्येक विक्रम मागच्या बऱ्याच वर्षापासून आम्ही बघतोय. त्यामुळे निश्चितच ही धावसंख्या मोठी नाहीये, मात्र अवघड जरूर आहे. इथे कस असेल तो म्हणजे गोलंदाजांचा. कारण या मैदानावर धावा रोखणं कठीण आहे.
अतिशय सुंदर मैदान आर के क्रीडांगण तुम्ही बघताय. अनेक उत्तमोत्तम स्पर्धा या मैदानावर होत असतात. लेदर बॉलचं क्रिकेट इथे होत असतं आणि निश्चितच वेगवेगळ्या फ्रँचायझी इथे येत आहेत आणि आपलं क्रिकेट दाखवत आहेत. लेट्स सी यानंतरचा सामना देखील इम्पॉर्टंट असेल. जोगेश्वरी संघ इथे उपस्थित झालाय. तसेच जेम्स बॉन्ड या संघाला विनंती करतोय की प्लीज कॅप्टन कम हिअर फॉर द टॉस. स्ट्राईक एंडला नवीन दोन्ही बॅटर आपण बघतोय. एका बाजूला आहे तो म्हणजे बंटी, एक अतिशय आकर्षक खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला वसीम. या जोडीकडे लक्ष असेल. जॉली बॉयज मुंब्रा संघासाठी भरघोस कामगिरी करणारे हे दोन्ही खेळाडू. नक्कीच आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल कारण जवळजवळ प्रति षटकामागे धावसंख्या आहे ती म्हणजे 15 14.60 अशी सरासरी आहे. पॉवर प्लेचं हे षटक आपण बघतोय. हातांसाठी सज्ज झालाय गोलंदाज अनुराग. जीआर स्पोर्ट्स तैसर वर्सेस जॉली बॉयज मुंब्रा. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. हा पुलचा फटका, दमदार पुलचा फटका. वन बाउंस चेंडू सीमारेषा पार आलाय चौकार. प्लीज कारण थोडस उशिरा शेड्यूल सुरू झालंय. मात्र संघांना विनंती आहे की जवळजवळ 25 मिनिटांमध्ये ही 5 षटकं पूर्ण झाली पाहिजे. यानंतरचा जो सामना आहे त्या संघांना देखील मी रिक्वेस्ट करतोय की हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. टॉस साठी या अगोदर प्लीज विनंती करतोय. पहिला चेंडू संपलाय. धावसंख्या 4 झाली आहे. पहिल्या चेंडूवर शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आणि या हाफ ट्रॅकरला अतिशय चांगला पोल केलाय डीप स्क्वेअर रिजन मध्ये बंटीने 4 धावांसाठी. इथे पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे. मात्र यावेळेला जर बघितला तर निश्चितच चेंडू थोडासा आउट ऑफ रीच होता. इथे मात्र आपल्या हाईटचा अतिशय चांगला वापर केलाय गोलंदाजानं कारण चेंडू जास्त राईज झालाय आणि निश्चितच आपण बघतोय एक संधी तिथे मोठी होती मात्र अनप्लेबल डिलिव्हरी होती. व्हेरी गुड कम बॅक बाय द बॉलर अनुराग. वर पिच केलाय. यावेळेला मात्र अक्रॉस खेळायला जरूर गेले. बॅटची बॉटम एज आणि मिडॉनवर एक शतक तैनात होता. एक धाव तिथे पूर्ण होईल. मात्र या एका धावण्या संघाची धावसंख्या 5. प्रति षटकामागे जवळजवळ 15 धावा जमवायच्या आहेत. संघ पुढे सरकताना दिसेल. जॉली बॉयज मुंब्राच्या बाबतीत बोलायचं गेलं की भरपूर विक्रमी संघ आहे. अनेक स्पर्धा गाजवणारा संघ. त्यांच्या समोर जीआरनं नक्कीच एक मोठं आव्हान ठेवलंय. शॉर्ट बॉल डिलिव्हरी बॅकवर्ड जाऊन कट करण्याचा विचार होता मात्र शेवटच्या क्षणी पाहिलं पंचांनी लाईन आणि लेंथ ओळखली की हा चेंडू थोडासा जास्त आणि जास्त बाहेर वळालाय म्हणून पंचांच्या मनात तिथे शंका निर्माण झाले आणि ही वाईटची धाव अवांतर धाव इथे नक्कीच जोडली गेली आहे. आमच्या संवेद गुणलेखनामध्ये तुषार पाटील आहे एक मोठं नाव गुणलेखन क्षेत्रातील. धावसंख्या झाली ती म्हणजे 6. 6 विदाउट लॉस. नेक्स्ट बॉल शॉर्ट ऑफ डिलिव्हरी. यावेळेला इथे हा झेल होणार का? येस होणार. थोडासा कठीण झेल होता कारण सूर्यकिरण समोर होती मात्र हा झेल झालाय. शॉर्ट फाईन लेगला एक सुंदर झेल टिपला जातोय आणि ती खेळी संपुष्टात येते. ती म्हणजे वसीमची अपेक्षा भरपूर होती. एक अतिशय चांगला खेळाडू आहे तो. भरपूर स्पर्धांमध्ये आम्ही त्यांना बघतो मात्र यावेळेला या फटक्या मागे थोडीसा फ्रॅक्शन ऑफ सेकंडने चूक झाले आणि म्हणूनच इथे वसीमला परतावा लागेल. क्विक टाइम मध्ये बसलाय. एक मोठा धक्का तो म्हणजे जॉली बॉयज मुंब्रा टीमला. अप्रतिम ट्यून इथे वाजवली जात आहे डीजे किरण यांच्या मार्फत. पहिला धक्का क्विक टाइम मध्ये बसलाय. व्हेरी गुड बॉलिंग बाय अनुराग. नेक्स्ट बॅटर बैद्यनाथ कल्पेश. छोट्या चढीचा हा खेळाडू. इथे मात्र जास्त वेळ चेंडू हवेत राहील का?
मात्र हा फटका जबरदस्तरित्या वर जातोय, एलिव्हेट केला होता 4 धावांसाठी. अप्रतिम फटका. पॉवर प्लेचा यूज केला जातोय, 30 सर्कलचा यूज केला जातोय. चेंडू मात्र तिथे आय थिंक पाण्यामध्ये जातोय. थोडस लक्ष द्यावं लागेल आमच्या आयोजकांना इथे. शानूबाई लगेच चेंडू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मात्र हा महत्वपूर्ण चौकार येतोय, कारण षटका मागे जवळजवळ 15 धावा करायच्या आहेत. त्यामुळे षटकार आणि चौकार मारावेच लागतील. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 3 म्हणजे 10. आतापर्यंत 2 चौकार या अनुरागच्या षटकात आलेत. त्यामुळे एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. या चेंडूवर देखील अजून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे जॉली बॉईज मुंब्राचा. खास करून कल्पेशकडे लक्ष वेधतोय. हा एक छोट्या चणीचा मोठा खेळाडू आहे, भरपूर कॅपेबल खेळाडू आहे. वेगवेगळ्या मैदानामध्ये तो खेळतो आणि ज्या प्रकारचं मैदान आहे त्या प्रकारचा तो खेळ दाखवत असतोय. एक अतिशय बिझी खेळाडू आहे जॉली बॉईज मुंब्रा संघाचा. त्याच्याकडे नक्कीच लक्ष असेल, कारण ही धावसंख्या चेस डाऊन करायची असेल तर कल्पेशचं मैदानात असणं भरपूर आणि भरपूर गरजेचं आहे. कारण चिक्की सिंगल्स असो, डेलिकेट कट असो, कट पुलचे फटके असो, या सगळ्या गोष्टी यावेळा चेंडू खाली राहिला होता. हलकसा अपील दिसून आलंय, मात्र बॅट वरून घेतोय. चेंडू खाली गेलाय आणि ते षटक इथे संपतंय. षटका मागे करायच्या होत्या जवळजवळ 15 धावा या षटकात. थँक्यू. रुकावट के लिए खेद आहे. मात्र पहिले षटक संपलंय. धावसंख्या जर बघितलं तर 11 धावा आहे आणि गडी बाजाला 1 म्हणजे निश्चितच आपण बघतोय या सामन्यात देखील एक जबरदस्त सामना बघायला मिळेल. याचं कारण पहिला सामना ज्या पद्धतीने संपला, या मालिकेचा शेवटच्या चेंडू पर्यंत गेला. एका चेंडू 4 धावांची गरज होती आणि भूमी मुंबईकरनं रामच्या अगेन्स्ट तो षटकार ठोकला. साईमाऊली संघ पराभूत झाला आणि उत्तन बॉईज उत्तन संघ विजयी ठरलाय पहिल्या सामन्यामध्ये. हा दुसरा सामना सुरू आहे. 72 धावा पहिल्या 5 षटकांमध्ये बनवलेत. ते म्हणजे JR स्पोर्ट्सनं अप्रतिम जर्सी आपण बघतोय. ऑल थँक्स टू कृणाल ठाकूर. दहिसर कांदरपाडा परिसरातील एक मोठं नाव आहे कृणाल ठाकूर आणि भरपूर कमी वयात राजकीय क्षेत्रात तो आलाय आणि निश्चितच त्याची चुणूक ती दिसून येते आणि येत्या काळात नक्कीच भावी नगरसेवक पद देखील आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. मात्र क्रिकेटवर त्याचं प्रेम अपरिमित आहे, कारण अंडरआर्म क्रिकेट असो, बॉक्स क्रिकेट असो, भरपूर क्रिकेट तो खेळतो. आणि यस, वेगवेगळ्या ठिकाणी जाणं आणि सेल्फी घेणं हा त्याचा प्रमुख छंद. मात्र या घडीला ऑल आईज ऑन कल्पेश. आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 11, 73 टू विन. आणि अजूनही जर विचार केला तर तब्बल 62 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 24 चेंडू 62 धावा. सरासरी आता वाढले जवळजवळ 15.5 धावा प्रति षटका मागे. रोहित तेथे गोलंदाजी मार्कवर. यावेळेला हा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. इथे जेल होणार काय, जवळ पोहोचले होते अनुराग. मात्र या घडीला शेवटच्या क्षणी चूक झालाय. मात्र इथे कॉल कोणी द्यायला पाहिजे होता. आय थिंक गितेश पोहोचू शकला असता. लांब जरूर जाणार, जीवदान जरूर दिलंय आणि त्याला वापर देखील करणार. हा आहे कल्पेशचा ऍटिट्यूड. व्हॉट अ हिट. षटकार. नहीं करना वो जाके अपनी भैंस चराए. थँक्यू व्हेरी मच जीजे. 10x क्रिकेटचा हा बॉल आहे. चेंडू तुम्ही चांगल्या पद्धतीने फक्त मिडल केलात आणि ज्या पद्धतीने आता वारे वाहत चालले दुपारचं हे सत्र, मोठी धावसंख्या नक्कीच होणार आणि ती चेस डाऊन करण्यासाठी आता कल्पेश जोमात आलाय.
पुन्हा एकदा शॉट ऑन डिलिव्हरी, इथे देखील धावा मिळतील. बॅटची बॉटम आहे, चेंडू लॉग लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. 2 क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी वेलकम बाउंड्री. मगाचा झेल किती क्रुशियल ठरू शकतो याचं हे उदाहरण आणखी आलाय. चौकार. वेलकम रन फॉर जॉली बॉयज मुंब्रा. आतापर्यंत धावसंख्या झाली 23. या षटकात आतापर्यंत जर वेधला तर तब्बल 12 धावांचा चोप बसतोय 3 चेंडूमध्ये. वेट अ मिनिट, कारण हवेचं प्रमाण वाढत चाललं आहे. थोडीशी धुळीकण देखील आपल्याला पाहायला मिळतील. काल काय ड्यू फॅक्टर होतं, अफलातून धुकं संपूर्ण देशभर पाहायला मिळालं. बऱ्याच जणांनी ते एन्जॉय देखील केलं. मात्र रोहितवर आक्रमण. कल्पेश यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. बॅकफुटला जरूर गेले होते, मात्र स्ट्रोक मध्ये पॉवर जनरेट करू शकले नाहीये. अटेंड 1 धाव जरूर मिळत आहे. बराच काळ बंटी स्ट्राईक पासून दूर होते, ते आता स्ट्राईक वर येत आहे. धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचल्या. 49 रिक्वायर्ड रन्स टू विन. अजूनही 49 धावांची गरज आहे. या मैदानावर एक गोष्ट नक्कीच सांगू शकतो, इथे उभं राहून धावा होतात. गरज आहे चांगल्या फटकेबाजीची. रोहित बंटीसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू, गुड डिलिव्हरी. रिलीफ असेल बंटीसाठी. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फंबल जरूर झाले, मात्र मिळेल 1च धाव. गुड क्रिकेट फ्रॉम बोथ द टीम्स. इथे बंटीने देखील एक जरूर काम केलंय की कल्पेशला स्ट्राईक वर त्यांनी आणलंय. इथे पार्टनरशिप महत्वाची आहे, कारण वसीम लवकर बाद झाला होता, त्यानंतर तिथे पार्टनरशिप जनरेट जरूर झालंय. कारण वसीम बाद झाला त्यावेळेला धावसंख्या होती ती म्हणजे 6, आणि आतापर्यंत धावसंख्या दिसते ती म्हणजे 25. जवळजवळ 19 धावांची ही पार्टनरशिप सुरू आहे. 72 ते 73 धावापर्यंत जायचं आहे, तर मोठी पार्टनरशिप गरजेची आहे. थोडीशी मजल मारले जरूर इथे जॉली बॉयज मुंब्रा टीमनं. शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी, अजून एक टॉप शॉट हुक केलाय. व्हॉट ए शॉट. कल्पेश ऍट इज व्हेरी बेस्ट. षटकार. धड़काए 31. आए कि डीजे कहा जाता है कि हौसले अगर बुलंद हो तो कामयाबी जरूर मिलती है, और यही कुछ बात मैदान में चलती हुई. काय जबरदस्त बॅटिंग दाखवली इथे कल्पेशनं. सरासरीला आता कुठेतरी बीट केलं जात आहे, कारण जवळजवळ आपण पहिल्यांदा सांगत होतो ज्यावेळेला 73 धावांचं लक्ष आलं 5 षटका मागे, त्यावेळेला 14.60 अशी निश्चितच रिक्वायर्ड सरासरी होती. आता 2 षटकामध्ये जर विचार केला तर ती सरासरी बीट केली जाते, कारण धावसंख्या झाली ती तब्बल 31, म्हणजे जवळजवळ 15.5च्या सरासरीनं संघ पुढे सरकतोय तो जॉली बॉयज मुंब्रा. आता शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 42 धावा. सरासरी आता खाली येते, ती एक्झॅक्टली आता 14 वर येऊन पोहोचली आहे. प्रसाद तावडे गोलंदाजी मार्कवर टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडस बाहेर काढतायत, मात्र लाईन खराब आहे हे पंचांनी दाखवून दिलंय. अजून एक धाव. धावसंख्या 32. 32. व्हॉट अ मॅच. शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना देखील जाईल. दॅट्स अ गुड शॉट. एम एस स्टाईल मध्ये खेळलेला आहे. हा चेंडू किती दूरवर जाणार. प्रयत्न प्रयत्न प्रयत्न. व्हॉट ए एफर्ट. लेट्स सी. काय जबरदस्त एफर्ट दिलेत, आणि सगळ्यात महत्वाचा होता या एकूणच एफर्ट मागे तो म्हणजे बॅलन्स. बडा बॅलन्स. अफलातून कामगिरी तिथे आशुतोष मार्फत एक जबरदस्त खेळाडू, आणि काय रिफ्लेक्सेस दाखवले आहेत. हा चेंडू जवळजवळ सीमारेषेच्या बाहेर जात होता, मात्र आशुतोष तिथे आडवा येतोय. आतापर्यंत या मालिकेतील दुसरा भन्नाट झेल. स्पेक्टॅक्युलर कार्बन कमाल कॅच. तरी सुद्धा काही गोष्टी आम्ही आमच्या युट्यूबच्या माध्यमातून चेक करतोय. प्लीज वेट अ मिनिट. आम्ही चेक करतोय, कारण कुठल्याही प्रकारचं इथे प्लेयर्स कडून कॉल नाहीये. अंपायर्स कॉल असेल तो, मात्र काही गोष्टी चेक करणं गरजेचं आहे, कारण क्रुशल मोमेंट्स असतात. बंटी एक अप्रतिम खेळाडू आहे जॉली बॉयज मुंब्रा टीमचा, आणि ही परिस्थिती जर बघितली तर निश्चितच इथे डिका स्पोर्ट्सचं कौतुक आहे. चेंडू व्यवस्थित त्यांनी
कॅमेरामध्ये कैद केलाय. स्लो मोशन मध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही पडताळतोय. झेल इथे आपण बघतोय आणि येस अप्रतिम झेल आणि बरोबर रेषेच्या आतमध्ये सुद्धा आहे. वेल डन तिथे त्या क्षेत्ररक्षकाचं आशुतोष अफलातून स्पेक्टॅक्युलर कॅच. पहिल्या सामन्यामध्ये प्रशांत कोरगावकरनं घेतलेला झेल आणि यावेळेला आशुतोषने घेतलेला झेल. जवळजवळ 6 धावा वाचवल्या आणि बंटीची खेळी इथे संपुष्टात केल्या. वॉट मॅच अप्रतिम क्रिकेट इथे पाहायला मिळते आणि ही एक खासियत असते तुषार, जेव्हा दोन चांगले संघ आमने सामने येतात तेव्हा चांगले सामने बघायला मिळतात, चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. इथे जेवढे प्रेक्षक उपस्थित आहेत ना आणि जे प्रेक्षक आम्हाला घर बसल्या ऐकतायत आणि बघतायत डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून, त्यांना देखील हा सामना म्हणजे काय तर पर्वणी आहे. अफलातून क्रिकेट न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फैजल आहे. फैसल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मात्र पार्टनरशिप तुषार जर बघितलं तर क्रिएट होत होती, मात्र हा झेल त्या पार्टनरशिपला ब्रेक करतोय. प्रसाद तावडे नेक्स्ट बॉल. दॅट्स अ गुड शॉट. यावेळेला प्रतिम कामगिरी, चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणेन मी. कठीण होता हा झेल, मात्र इथे जर बघितला तर या दोन धावा काही वाचवले तिथे म्हणावं लागेल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण इथे JR स्पोर्ट्स यांच्या मार्फत, कारण त्यांना पूर्ण कल्पना आहे मैदान अप्रतिम आहे, इथे जास्त दुखापत होणार नाहीये, आपण स्वतःला झोकून देऊ शकतो आणि क्षेत्ररक्षकांनी देखील तोच विचार केलाय. या दोन धावा संघाची धाव संख्या 34 वर जाऊन पोहोचली आहे. 34 लॉस ऑफ 2 विकेट्स. Low full toss delivery, it gone miles. It's a biggie from Faisal. ही संधी होती आणि या आमंत्रणाला लगेच निरोप दिलाय. 6 धावा. थँक्यू. ज्या पद्धतीने षटकार बसतायत, एक स्पर्धा आठवली याच मैदानावरची, रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. सांगतो थोड्या वेळात तुम्हाला. नेक्स्ट बॉल. लो फुल टॉस पुन्हा एकदा डिलिव्हरी आहे. यावेळेला ऑन साइडला जर बघितला तर कार्पेटच्या छानने ढकलून दिलाय चेंडू. एक डाव कंप्लीट होतो, दुसऱ्या दिवशी कॉल दिला होता. वॉट थ्रो गीतेश, यू ब्युटी. काय क्रिकेट आहे, दोन्ही बाजूंना आक्रमकता काय असते हे दाखवण्याचा प्रयत्न. एका बाजूला जॉली बॉईज बुमरा तर दुसऱ्या बाजूला JR स्पोर्ट्स दहिसर. व्हॉट अ मॅच. संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 41. अजूनही 32 धावांची गरज आहे आणि शेवटचे 14 चेंडू शिल्लक आहेत. काय हवंय ऍज अ क्रीडा रसिक म्हणून तुम्हाला काय हवंय ते सगळं काही पाहायला मिळेल. युनायटेड वी प्ले, युनायटेड वी स्टँड. सर्व धर्म समभाव या एकूणच मंत्राचा वापर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. या सामन्यात अजूनही बऱ्याच काही शिल्लक आहे दोन्ही संघाच्या बाबतीत. इथून पुढे एखाद 2 गडी बाद करावे लागतील JR स्पोर्ट्स दहिसर संघाला, तर इथून पुढे 2 ते 3 षटकार लवकर जर आले तर या मॅच मध्ये कमबॅक करतील लवकर. तो म्हणजे जॉली बॉईज मुंब्राचा संघ. काय घडेल या एकूणच सामन्यामध्ये. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या प्लीज दोन्ही कॅप्टन. ओ एवढा क्रॉस फटका. गीतेश उभा आहे तिथे, सोडणार नाहीये, परतावं लागेल इथे कल्पेशला. ब्रेक थ्रू मिळतंय क्रुशियल मोमेंटला, तो म्हणजे JR स्पोर्ट्स दहिसरला. विकेट डाऊन. पुन्हा एकदा एक डिसायसिव्ह मोमेंट या सामन्यामध्ये आलाय. कारण अजूनही जर बघितलं तर 13 चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. जास्त मोठं आव्हान नाही, कारण ज्या पद्धतीने कल्पेशनं बॅटिंग केली 24 धावा 8 चेंडू मध्ये कुठल्या 2 षटकार 2 चौकार टोकले, मात्र तो परतलाय. त्यामुळे कुठेतरी मॅचचा टर्निंग पॉइंट हा ठरू शकेल का. मात्र न्यू बॅटर ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आलाय, एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट मधील जावेद कुरेशी.
डाव्या हाताचा गोलंदाज, उजव्या हाताचा एक धमाकेदार फलंदाज, त्याच्यासाठी हे आव्हान जास्त मोठं ठरू नये. लेट्स सी. मात्र इथे प्रसाद तावडेला देखील आपल्या बाया सरसाव्या लागतील. भरपूर क्रुशल चेंडू असेल हा. 13 चेंडू आणि 32 धावांची अजूनही गरज आहे. यावळा चेंडू, फुल टॉस डिलिव्हरी, आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, वाईटचा इशारा होतोय. अजून एक धाव फलकावर ऍड होईल. 42 42 13-31 उलटा फुलटा. मात्र कंपल्सरी चेसचा नियम आहे. यावेळेला स्टायलिश फटका, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन नाही, चेंडू ट्रॅव्हल होणार आहे भरपूर वेगानं. गुड शॉट बाय जावेद कुरेशी. आणि या एकूणच शेवटच्या चेंडूवर जवळ 5 धावा आले तसं म्हणायला हरकत नाही. एक वाईड आणि हा चौकार. त्यामुळे आता इक्वेशन जर बघितलं तर इक्वेशन जवळ आलंय. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. 27 रिक्वायर्ड रन्स टू विन. मैदानाच्या बाहेर देखील आमच्या प्रेक्षकांचे देखील बरेच ब्रेक सुरू आहेत. वेगवेगळ्या प्रकारची पेय इथे ते आणतील आणि एन्जॉय करतील क्रिकेट. नितेश आलाय का इथे? कुठे आहे तो नितेश? अरे कुठे आहे? त्या माणसाला शोधावं लागेल. मात्र नेक्स्ट मॅच प्लीज कॉल देतोय दोन्ही संघांनी या टॉस बॉक्स मध्ये आणि लगेच आपण टॉस करतोय कारण वेळ नाहीये. पुढच्या काही सामन्यामध्ये बऱ्याच कमी षटकांचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. याचं कारण शेड्यूल थोडंसं आज उशिराने सुरू झालंय. मात्र सामने जबरदस्त होत आहे. शेवटचे 12 चेंडू करायचे 27 धावा. कंपल्सरी चेस डाऊन आहे. 73 धावांचं लक्ष. वेलकम इथे आलेल्या सगळ्या क्रिकेटरचं आम्ही वेलकम करतोय. एक अप्रतिम स्पर्धा आणि एक जबरदस्त दिवस आहे. 6 जानेवारी. सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अनुराग वैयक्तिक दुसरं षटक हाताळणी सज्ज झालंय. डोंट वेस्ट टाइम प्लीज. JR स्पोर्ट दहिसर कॉपरेट करा. भरपूर वेळ गेला या सामन्याला. फक्त 25 मिनिटं असतात तुमच्याकडे 5 षटकं संपवण्यासाठी. इंटरनॅशनल क्रिकेटचे बरेच नियम टेनिस बॉल क्रिकेटला लागू झाले पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. नेक्स्ट मॅच जेम्स बॉन्ड वर्सेस जोगेश्वरी. टीम कॅप्टन लवकर या. फुल पिच डिलिव्हरी आहे. ऑन साइडला टर्न करायचा होता. ऑन द पॅड आलाय किंवा काय? लेट्स सी द अंपायर डिसिजन. लाईक बाय. थँक्यू व्हेरी मच अंपायर. तर मगाशी एक गोष्ट सांगायची राहून गेली. या मालिकेत जर बघितलं तर बरेच षटकार तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र एक अशी मालिका या मैदानावर पाहायला मिळाली होती. साल होतं 2007. रबल बॉलची ती स्पर्धा होती आणि तब्बल 107 षटकार पाहायला मिळाले होते आणि त्यामध्ये बरेच षटकार आमचे पंच अशोक राऊत यांनी ठोकले होते. मॅग्निफिसंट प्लेअर. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल नाहीये कारण नोमॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होईल. इथे दुसरी धाव मिळेल का प्रश्न विचारला गेलाय. मात्र कॉल बॅक केलंय. इथे एकच धाव आहे आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. ती जाऊन पोहोचते 48 वर. अजूनही 25 धावांची गरज आहे. अनिकेत, कॅप्टन अनिकेत प्लीज टॉसड या. लगेच या प्लीज. डोंट वेस्ट टाइम कारण हा सामना लगेच आता संपेल आणि त्यानंतर लगेच तुमचा सामना आहे.
यावेळेला मिस टाइम स्ट्रोक, जास्त धावा मिळणार नाहीये. मात्र कौतुक आहे इथे अनुरागचं, कारण हे महत्वपूर्ण चेंडू आहे. कारण आता इक्वेशन जर बघितलं तर 24 धावांची अजूनही गरज आहे, म्हणजे 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे जॉली बॉयज मुंब्रा टीमला. धावसंख्या 49 झाली आहे आणि 9 चेंडू शिल्लक आहेत. महत्वपूर्ण षटक आहे हे. 24 धावांची अजूनही गरज आहे. 24 रिक्वायर्ड रन्स टू विन. जावेद कुरेशी पुन्हा एकदा प्रोफेशनलिझम तिथे दाखवतोय की हा चेंडू या षटकात आतापर्यंत का बाहेर जात नाहीये. बरेच मोठमोठे खेळाडू या गोष्टी करत असतात. एक तो आएगा, 2 तो आएंगे, लेकिन मेरे करण अर्जुन कब आएंगे. लेट्स सी. 24 रनों की आवश्यकता, 9 गेंदे. कौन जीतेगा यह मुकाबला. शॉर्ट पिच गेंद है, आउटसाइड द लेग स्टंप गेंद जा रही थी, लेकिन जिस तरह से अपना छोर बदला है जावेद कुरैशी ने, अंपायर ने देखा परखा जाना कि ये गेंद जो गई है विकेटों के ऊपर से, इसके लिए वाइड नहीं करार दी जाएगी. बहुत ही बढ़िया गेंदबाजी अनुराग, यू ब्यूटी. जीआर स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध जॉली बॉयज मुंब्रा हा सामना आता रंगात आलाय. शेवटचे 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. भरपूर क्रुशल मोमेंट आहे या मॅच मधील. अनुराग वर्सेस जावेद. पुन्हा एकदा पाहिलं आणि नंतर हा चेंडू लेफ्ट केलाय. थोडीशी दिशा भरकटलेत यावेळेला. वाईटचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. हाय क्लास अंपायरिंग. धावसंख्या 50 पूर्ण जॉली बॉयज मुंब्रा टीमची. 8 चेंडू 23 धावांची अजूनही गरज आहे. गीतेशने ज्या पद्धतीने बॅटिंग डिस्प्ले दाखवला या मैदानामध्ये, तशीच काहीशी कामगिरी करावी लागेल ऍट द एंड या दोन्ही बॅटरला. शॉर्ट पिच डिलिव्हरी, बॅकवर्ड जाऊन कट करायचा विचार होता. इथे मात्र फणसांनी वाईड घोषित केलाय, मात्र एज लागले तिथे. स्वतः जावेद भाई बघा खिलाडू होती. थँक्यू व्हेरी मच अंपायर. आणि एकदा टाळ्या झाल्या पाहिजे जावेद साठी, कारण स्पोर्ट्समन स्पिरिट अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलंय. कारण ही स्पर्धा जर बघितलं त्यासाठीच आहे. युनायटेड वी प्ले, युनायटेड वी स्टँड, आणि स्पोर्ट्समनशिप इथे दाखवलंय. वेल डन जावेद. मात्र इथे हा क्रुशल मोमेंट होता या सामन्याचा. अजूनही जर बघितलं तर 7 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. मात्र मोठा धक्का दिलाय तो म्हणजे अनुरागना. जावेद कुरैशी बॅक टू पॅव्हिलियन, विकेट डाऊन. कॅप्टन कुठे आहेस मित्रा, ये लवकर. टॉस करूया आपण नेक्स्ट मॅच. इथे जोगेश्वरीचे कॅप्टन आलेत आणि ते वारंवार तुमची वाट बघतायत. अब्बास भाई बुला उनका और टॉस कर दो प्लीज. अच्छा कैप्टन ही आना बाकी है. मतलब आज हम लोग 8 बजे तक खेलेंगे यहाँ पे, टेंशन नहीं है. व्हॉट अ मॅच. शेवटचे 7 चेंडू 23 धावा. पहिल्या सामन्यात जी गणित होती 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज होती. त्यानंतर शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच गेली. एका चेंडूवर 4 धावांची गरज आणि षटकार. मात्र इथे न्यू बॅटर जो आलाय पप्पू, तो मोठी खेळी करणार का. 7 चेंडू 23 ची गरज. अनुराग व्हेरी फाईन डिलिव्हरी, व्हेरी फाईन डिलिव्हरी. ऑन द खेळून काढलाय चेंडू. जास्त धावा मिळणार नाही. एकाच धावावर समाधान. गुड कलेक्ट अँड थ्रो. एकच धाव. JR अप्रतिम कामगिरी. आता शेवटचे 6 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. व्हॉट ए मॅच. इथे आता सगळं लक्ष असेल ते म्हणजे फैजलकडे, कारण त्याने आतापर्यंत या 19 इनिंग मध्ये 10 धावा केलेत आणि त्यामध्ये एक उत्तुंग षटकार ठोकलाय. ऑल आईज ऑन फैजल. लेट्स सी तो काय करतोय. मात्र कोणता ऑप्शन असेल, तो बॉलर असेल या 19 शेवटच्या षटकासाठी जीआर स्पोर्ट्स संघासाठी. लेट्स सी काय करतोय. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जॉईन करतोय. घेऊया डीजे किरण ब्रेक. जे सध्या परिस्थिती अशीच आहे, या दोन्ही संघाला हवनच करावं लागेल जिंकायचं असेल तर, कारण नॉकआउट राऊंड आहेत. मात्र चला सामने सुरू करूया. 6 चेंडू आणि निश्चितच गरज आहे 22 धावांची. पप्पू ऑन स्ट्राइक. वरून गोलंदाजी मार्कवर येतोय.
वर पिच केलाय चेंडू, चांगला चेंडू, जास्त धावा मिळणार नाहीयेत, कदाचित एकाच धावावर समाधान मानावं लागेल. स्ट्राईक ठेवणार तिथे फैसल. 3 मोठे फटके खेळावे लागतील इथे विजयासाठी, ते म्हणजे जॉली बॉयज बुमरा टीमला. क्या वो फैसल कारनामा करके दिखाएगा? लेट्स सी. आशा है, उम्मीद है, सब निगाह है फैसल के ऊपर. ये अच्छी गेंद है, यहाँ पे रन जरूर मिलेंगे. स्क्वायर ऑफ द विकेट खेला गया, ये बेहतरीन स्क्वायर कट दिख रहा है और ये 4 रन जरूर मिलेंगे. थैंक यू वेरी मच दत्ता ठाकुर, वन ऑफ द सीनियर मोस्ट अंपायर. Electrifying stroke by Faisal. It's a beauty 6. जी 4 गेंदों में 17 की दरकार थी, ये आया सिक्सर और ये सिक्सर यहाँ पे सलामी देता हुआ आई थिंक आसिफ भाई को. ये मैच में अभी भी बहुत कुछ आना बाकी है. दोनों टीम जूझ रही है, अपना पूरा टेम्परामेंट डाल रही है इस मैच में. बेहतरीन मुकाबला. आखिर की 3 गेंदें और 11 रनों की आवश्यकता. वरुण टू फैसल. फिर से एक बार अंदर डाली हुई गेंद, बहुत ही बढ़िया स्ट्रोक है यहाँ पे. क्या बेहतरीन फील्डिंग, लेकिन यहाँ पे 2 रन जरूर बनेंगे. ये बेहतरीन फील्डिंग यहाँ पे आशुतोष द्वारा, इलेक्ट्रीफाइंग फील्डिंग. 2 रन जरूर बचाए, फिर भी गेम अभी भी बरकरार है. आखिरी 2 गेंदें और 9 रनों की दरकार. क्या मुकाबले. पहला मुकाबला लास्ट गेंद पे गया था और ये मुकाबला भी लास्ट गेंद पर जा रहा है. ये है आरके मोरवा का ग्राउंड और ये है फ्रेंड्स 11 मीरा रोड की बेहतरीन आयोजित की गई हुई ट्रॉफी. 2 गेंदें 9 रन. कौन जीतेगा ये मुकाबला? जल्द से जल्द हमारे डीका स्पोर्ट्स को सब्सक्राइब कीजिए और जल्द से जल्द वोटिंग पोल जो हमने डाला है उसके ऊपर अपने SMS भेज दीजिए. 2 गेंदें 9 रन. वरुण वर्सेस फैसल, जॉली बॉयज बुमरा वर्सेस JR दैसर. व्हाट अ मैच, व्हाट अ मैच. तालियां तो जरूर बजेगी. डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम. 2 गेंदें 9 रन. इस बीच ये गेंद सही गेंद और ये गेंद क्यों छोड़ी गई? अंपायर अपना काम करेंगे, बैटर को अपना काम करना होता है, क्योंकि जो भी हाल हो, जो भी गेंद थी, स्ट्रोक खेलना जरूरी था. लेकिन यहाँ पे बॉल ऑफ लेफ्ट कर रहे हैं. 2 गेंदों में 9 चाहिए, मतलब आपको एक 3 का स्ट्रोक भी चाहिए था. अब यहाँ पे मैच ओपन हुआ है. 1 गेंदे और 9 रन. इस बीच अच्छी गेंद, यहाँ पे मैच खत्म. वेल डन JR स्पोर्ट्स. एट द एंड वरुण ने अपने गेंदबाजी में दमखम दिखाया है और बहुत ही होशियारी से गेंदबाजी की है. लेकिन जॉली बॉयज बुमरा ने भी दिल जीता है. बहुत ही अच्छा कॉन्टेस्ट उन्होंने दिखाया है. थैंक यू वेरी मच फॉर कमिंग हियर एंड JR स्पोर्ट्स वंस अगेन कांग्रेचुलेशंस. मैच यहाँ पे खत्म. लेट्स सी द थर्ड मैच बिटवीन जोगेश्वरी बॉयज वर्सेस जेम्स बॉन्ड. स्वागत करूया दोन्ही संघांचं. वेलकम रणजित आणि स्वागत आहे तुझं. आणि निश्चितच लगेच आम्ही वळतोय पुढच्या सामन्याकडे. प्लीज जास्त वेळ आता मैदानात प्रॅक्टिस करण्यासाठी जाऊ नका. लगेचच आपण सामना सुरू करतोय पुढचा, तो म्हणजे जोगेश्वरी वर्सेस जेम्स बॉन्ड. थर्ड पिच आहे, लक्षात घ्या. जोगेश्वरी थर्ड पिच आहे, तिकडे प्रॅक्टिस करा. त्या बाजूला राईटला बघा. त्या विकेट वर करू नका, ती टर्फची विकेट आहे बॉस. वहां पे प्रैक्टिस मत करो. हेलो प्लेयर्स, कॅन यू हिअर मी? तिकडे तिकडे ती बघा, थर्ड पिच आहे तिकडे. तिकडे प्रॅक्टिस करा. पण मात्र प्रॅक्टिसला आता वेळ नाही आपल्याला. लगेच टॉस करायचं आहे आणि मॅच ऑन करायची आहे, कारण दुसरी मॅच आता संपते. एकदा JR स्पोर्ट्स टाळ्या. व्हॉट अ एफर्ट. आणि या सामन्याचा मानकरी कोण आहे हे सांगण्याची गरज नाहीये. 48 धावा नाबाद गीतेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मात्र गोलंदाजीमध्ये देखील अतिशय चांगले परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाले आहेत. मात्र वन चॉईस आहे, ती म्हणजे गीतेशची. वेल डन गीतेश. आणि लगेच यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकार करायचा आहे. NP स्पोर्ट्स तर्फे नितीन पांडुरंग
वारे आणि प्रवीण पांडुरंग वारे यांच्या मार्फत एक अफलातून टी शर्ट प्रदान केली जाईल.